जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमधले एक 2-4 एक्झाम्पल राहिलेत. खरं तर ते एक्झाम्पल त्या टाईपचे एक्झाम्पल प्रॅक्टिस सेटमध्ये झालेले आहेत. मी तुम्हाला म्हणू शकलो असतो की हे एक्झाम्पल तुम्ही घरी सॉल्व करा, पण एक प्रॅक्टिस होते म्हणून मी घेणार आहे. ओके, चलो. नंबर 1. नंबर 1, triangle ABC, triangle ABC similar to triangle LBN, full stop, in triangle ABC, comma, AB equal to 5.1 centimeter, angle B equal to 40 degree, comma, BC equal to 4.8 centimeter, comma, AC upon LN equal to 4 upon 7, full stop. Construct triangle ABC and triangle LBN. ही एक जस्ट लाईक रिव्हिजनच आहे बरं का. आता या टाईपचे एक्झाम्पल झालेले आहेत, तरी पाहूया. 2 ट्रायंगलमध्ये एक व्हर्टेक्स कॉमन आहे बघा, बी. तर असा जर एक व्हर्टेक्स कॉमन असेल तर अशा ट्रायंगलची फिगर हे पाशी काढायची. हे एक आणि हा दुसरा ट्रायंगल, हा मोठा ट्रायंगल आणि हा छोटा ट्रायंगल, कॉमन व्हर्टेक्स बी. हा कॉमन व्हर्टेक्स बी पहिल्यांदा. आता ह्याच्यातला मोठा ट्रायंगल कोणता आहे आणि छोटा ट्रायंगल कोणता आहे हे ठरवायचं. तर AC 4 आहे, LN 7 आहे. तर 7 मोठा आहे म्हणजे LN मोठा आहे, LN मोठा आहे म्हणजे LBN मोठा आहे. म्हणून इथं L, इथं B, इथं N. तर हा ट्रायंगल मोठा 7 टाईम्स आहे, हा 7 पट आहे. आणि AC 4 म्हणजे ट्रायंगल ABC लहान, तर हे ABC. तर हा मोठा ट्रायंगल 7 टाईम्स आहे, छोटा ट्रायंगल 4 टाईम्स आहे, असं त्याचा अर्थ आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय काय दिले बघा. AB 5.1, हे 5.1 AB, अँगल B 40 डिग्री आणि BC 4.8. मग तुम्हाला पहिल्यांदा छोटा ट्रायंगल काढायचा आहे. छोट्या ट्रायंगलची साईड एक्सटेंड करायची आहे, ही पण साईड एक्सटेंड करायची आहे आणि मोठा ट्रायंगल काढून ते शेपटी काढून करायचे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही करू शकता, खरं तर काय हरकत नाही. तर पहिल्यांदा हा छोटा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू. BC 4.8, तर हे 4.8चा BC हवा इथं. हा BC 4.8. त्याच्यानंतर अँगल B किती आहे, 40 डिग्री. तर या B जवळ लावलं इथं. जिकडून लाईन आहे तिकडून मोजायचं असते. 0, 10, 20, 30, 40. तर हा 40 डिग्रीचा हा रे पुन्हा B पासून ये किती आहे, 5.1. आता हे तुम्हाला कंपॉसमध्ये घ्यावं लागेल. 5.1 हे 5.1 हे पाहे. ह्या B पासून ये, तर हा चॉप मारला इथं असा 5.8चा. आणि हा पॉईंट ये, हा B, हा C आणि हा ABC. आता मेजर्स टाकू नका, म्हणजे 4.8, 40, 5.1, तर ते नंतर टाकू. आता काय करू आपण, मोठा ट्रायंगल काढण्यासाठी BCला एक्सटेंड करू. या BCला एक्सटेंड केलं. AB तर ऑलरेडी एक्सटेंडेडच आहे. आता कॉमन पॉईंट जिथं आहे तिथं एक शेपटी काढायची. मग ती कशीही काढा, वाकडी काढा, सरळ काढा, कशी काढा. ही शेपटी काढली.
आता शेपटी काढल्यानंतर 4 आणि 7 मध्ये रेशोमध्ये कोण मोठा आहे? 7. तर शेपटीचे 7 भाग करायचे. एक ठराविक डिस्टन्स घ्या, तुमच्या मनावर घ्या बरं का, ह्या दोघातलं डिस्टन्स तुमच्या मनावर घ्या. त्याचे 7 पार्ट्स 1 2 3 4 5 6 7 हे 7 भाग केले. याचं नाव बी आहे, तर हा B1 B2 B3 B4 B5 B6 हा B7. आता हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे छोटा, कारण ए सी छोटा आहे म्हणून. तर हे ए सीचं सी 4ला नेऊन जोडा, कारण इथं 4 टाइम्स आहे ना हे. हा ट्रायंगल आहे चौपट, म्हणून ह्याला 4ला नेऊन जोडू. हे इथं 4ला जॉईन केलं. आता दुसरा ट्रायंगल जो आहे तो 7 टाइम्स आहे, तर ह्या 7 मधून इकडे एक चाप काढायचं आणि इकडे एक असं, त्याचं 7 टाइम्सचा ट्रायंगल तयार करायचा. आता कसं करायचं, हे जे इथं आहे पाही, ही लाईन आहे ते 7 जवळ एक पॅरल लाईन, ह्याला पॅरल लाईन काढायची. म्हणून काय करू, हा अँगल मोजू आपण 4 जवळचा. तर हे 4 जवळ कंपास स्ट्रोक ठेवून तुम्ही किती घेऊ शकता बरं का, हे एका ठराविक एक चॉप मारा. हे 4 जवळ ठेवून जेवढं 4 जवळचा अँगल घेतला आहे काय, मोजला अँगल, तेवढं 7 जवळ मोजायचं. हे पहा, हे असं 4 जवळ मोजला, 7 जवळ पण मोजला. आता चॉपमधलं डिस्टन्स मोजायचं. हे जास्त होईल तर बघा, हे असं. तर हे 7 मधलं डिस्टन्स मोजलं, एवढंच इथं हे चॉपमधलं डिस्टन्स टाकायचं. आणि मग हा आहे का इथं, हा पॉईंट आणि हा 7 पॉईंट, यातून एक लाईन काढायची. ही लाईन याला पॅरलल आहे बघा. आता तसंच इथला अँगल मोजायचं आणि इथं टाकायचं, सेम ह्या खालच्यासारखा. चला, हा सी जवळचा अँगल मोजा ठराविक. हे पहा, हे सी जवळचा अँगल मोजला आणि हा इथं टाकला. पुन्हा ह्या 2 या चॉपचं डिस्टन्स मोजायचं आहे का, हे इथं, आणि एवढंच डिस्टन्स इथं टाकायचं. आणि मग हा पॉईंट आणि हा पॉईंट यातून एक लाईन काढायची आहे अशी. आणि मग हा ट्रायंगल ए बी सी, आणि हा कोणता, एल बी एन, ट्रायंगल एल बी एन. हे 5.1 आहे का 4 आहे, नाही 4.8 आहे. हे 5.1 आहे आणि हे 40 डिग्री आहे. ज्याला 2 ट्रायंगल तयार झाले बघा. ए बी सी छोटा 4 टाइम्स, ए बी सी हा चौपट आहे म्हणून बघा 4ला जोडला, आणि एल एम एन हा 7 टाइम्स आहे, एल एम एन हा 7 टाइम्स. ओके, हे ऑलरेडी झालंय तुम्हाला, फक्त एक जस्ट रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला हे करायलो आहे. नंबर 2, व्हिडिओ पॉज करा आणि हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. चला, नंबर 2, construct a triangle PYQ such that
PY equal to 6.3 centimeter, YQ equal to 7.2 centimeter, comma PQ equal to 5.8 centimeter, full stop. If YZ upon YQ equal to 6 upon 5, then construct triangle XYZ and similar to triangle PYQ. येत असेल तर तुम्ही सॉल्व करा, व्हिडिओ पॉज करा, तुम्ही स्वतः करा. येत नसेल तर पहा. ट्रायंगल XYZ, ट्रायंगल PYQ, वाय कॉमन आहे, वाय हा कॉमन व्हर्टेक्स आहे. तर अशा वेळेस अशी फिगर काढायची पाहिजे. 1 2 3 4 हा कॉमन व्हर्टेक्स आहे का हे वाय. आता छोट्या ट्रायंगलला कोणतं नाव द्यायचं, मोठ्या ट्रायंगलला कोणतं नाव द्यायचं हे रेशिओ सांगते. YZ 6 आहे, तर हे काय YZ म्हणजे XYZ. YZ म्हणजे कोणता ट्रायंगल XYZ, तर तो मोठा आहे, XYZ 6 आहे. हे काय YQ 5 आहे, YQ म्हणजे PYQ, PYQ हा. तर मोठा ट्रायंगल हा 6 टाइम्स आहे, म्हणजे 6 पट आहे हा मोठा ट्रायंगल, आणि छोटा ट्रायंगल 5 पट आहे. आता काय काय लेंथ दिल्यात बघू. PY 6.3, PY 6.3 बघा हे, YQ 7.2 आणि PQ 5.8. तर दिला आहे आपल्याला छोटा आणि काढायचा आहे मोठा. तर तुम्ही काढू शकाल असं मला वाटेल बरं का. YQ काढा, पुन्हा 2 चॉप इकडे 6.3चा एक हे P काढा, पुन्हा ह्याला शेपटी काढा, ह्याला एक्सटेंड करा, ह्याला एक्सटेंड करा. शेपटीचे किती भाग करता, 6 भाग करा, आणि ह्या छोटा ट्रायंगल असल्यामुळे 5ला जॉईन करा, आणि तिथून पॅरलल लाईन काढा. येऊन जाईल असं मला वाटतं बरं का. चलो ओके, करता का करू. बरं चला करू. YZ सॉरी पहिल्यांदा YQ 7.2, YQ तर हे YQ 7.2, पुन्हा हे 6.3, हे 6.3 YP, तर हे 6 पॉईंट आणि हे 3, तर हे 6.3 हा 6.3चा चॉप, पुन्हा हे 5.8, तर हा 5.8चा एक चॉप. खालची लेंथ स्केल टाकायची, वरच्या 2 कंपासने घ्यायचं बरं का. आता ह्याला नाव देऊ P, हा PYQ, तर हा एक पॉईंट P, इथं Y, इथं Q. आता ह्याला एक्सटेंड करू, कारण ह्याच्यापेक्षा मोठा एक दुसरा ट्रायंगल काढायचा. एक्सटेंड, हा ही एक्सटेंड. आता कॉमन व्हर्टेक्स Y आहे, त्याला एक शेपटी काढू. कॉमन व्हर्टेक्स Y, त्याला एका शेपटी काढली. शेपटीचे किती भाग करू, 6 का 5, तर मोठं जे आहे ते जास्त करायचं, 6 भाग. तर हे शेपटीचे 6 भाग, तर हे 1 भाग, हा 2 भाग, हा 3 भाग, 4 भाग, 5 भाग, 6 भाग. आता हे यांना नाव द्या.
हे वाय आहे म्हणून इथं काय द्यायचं नाव, Y1, Y2, Y3, हो का, ह्याला Y4, Y5, Y6. आता हा ट्रँगल छोटा आहे का मोठा आहे बघा, तर हा ट्रँगल छोटा आहे, तर छोटा म्हणल्यावर कितीला, 5ला, तर ह्याला नेऊन जोड्या 5ला, तर हे 5ला जॉईन केलं ह्याला, आणि आता 6 ह्याला पॅरलल लाईन काढायची बघा, इथून 6 अशी नाशी. मग आता हा 5 जवळचं अँगल मोजायचं आणि तिथं 6 जवळ टाकायचं. हे पहा, हे 5 जवळचं अँगल मोजूया. हे अँगल मोजला आहे काही, आणि तेवढाच अँगल आता 6 जवळ टाकूया. पुन्हा त्या दोन चॉपमधलं डिस्टन्स मोजा. हे पहा, हे इथं आणि हे इथं, आणि एवढंच डिस्टन्स इथं टाका. आणि मग हा पॉईंट आणि हा पॉईंट यातून एक लाईन काढा अशी. हे जरा मी ते ॲडजस्टमेंट केलं बरं का, कारण काय हे थोडं लूज आहे त्याच्यामुळे नीट येत नाही. तुमच्या ह्याच्यात करेक्ट येईल बघा. आता इथला अँगल मोजायचं आणि इथं टाकायचं. चला मोजूया. तर हा अँगल मोजला का हा, आणि इथं एवढाच टाकला. पुन्हा ह्या दोघांमधलं डिस्टन्स मोजा आणि या दोघातला. आणि मग हे इथं आणि हा P इथं YQ, तर इथं XY आणि हा Z. आता या छोट्या ट्रँगलच्या लेंथ टाका. 6.3, हे 7.2 आणि हे 5.8. तर हा ट्रँगल PYQ हा किती टाइम्स आहे, 5 टाइम्स. XYZ हा 6 टाइम्स आहे. तर हे जस्ट लाईक एक रिव्हिजन होती बरं का. आता या चॅप्टरमधलं आणखीन एक 2 एक्झाम्पल आहेत, ते रिव्हिजन म्हणूनच घ्यायचे आपल्याला. आणि ते सगळे झालेले आहेत बरं का एक्झाम्पल. चला नंबर 3, ड्रॉ एनी सर्कल full stop. Take any point A on it and construct tangent at A without using center of circle, without using center of circle. चला ड्रॉ एनी सर्कल म्हणले. एनी म्हणजे आपण काय करू, हे सर्कलचा सेंटर घेऊ P. आता एनी म्हणजे रेडियस किती पण घ्यायचे अंदाजानं. हे पहा, तर एवढी रेडियस घेऊ, तुमच्या अंदाजानं तुम्ही घ्या. तर हे पहा, हे एनी रेडियस
एनी रेडियस पुन्हा टेक एनी पॉईंट ऑन इट, तर त्याच्यावर एक कोणताही पॉईंट घ्या म्हणून ए घेऊ आपण इथं समजा. हा सर्कलवर ए पॉईंट घेतला. पुढं अँड कन्स्ट्रक्ट टँजंट ॲट ए विदाऊट युजिंग द सेंटर. तर ह्या एमधून एक टँजंट काढा, पण सेंटरचा यूज करायचं नाही. सेंटरचा यूज केल्यावर काय करतो आपण, इथं लाईन ओढतो, पुन्हा इकडे एक चॉप, इकडे एक चॉप, अर्ध्यापेक्षा घेऊन इकडे एक, इकडे असं करतो. पण ते सेंटरचा यूज करायचं नाही. तर काय करायचं मग, सेंटरला सोडून एक ट्रायंगल तयार करायचं. 1 2 आणि हे 3. सेंटरला हात लावायचा नाही. आता या ए जवळ इथं वरचा, एच्या वरचा अँगल मोजायचं. सेंटरला आपण यूज करण्यात आलं बरं का. एच्या वरचा अँगल मोजला, हे असं मोजायचं. तेवढ्याच अँगल इथं ए जवळ टाकला, वर मोजला, खाली टाकला. पुन्हा 2 चॉपमधलं डिस्टन्स मोजायचं. हो का, हे इथून एवढं, आणि तेवढंच डिस्टन्स हो का इथं टाकायचं. आणि मग हा जो पॉईंट आहे का इथं, यातून असा एक छानसा एक टँजंट, आणि टँजंट ॲट ए, हा टँजंट ॲट ए विदाऊट युजिंग सेंटर. तर या चॅप्टरमधलं आता लास्ट एक्झाम्पल, आता हे पुढचं नंबर 4. नंबर 4, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर ओ फुल स्टॉप नाही, अँड रेडियस and radius 3.5 centimeter, full stop. Take point P at a distance, take point P at a distance 5.7 centimeter from the center. Full stop. Draw tangents to the circle from point P. येऊन जाईल तुम्हाला. येत असेल तर व्हिडिओ पॉज करून करा. चला. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर ओ अँड रेडियस 3.5. हा ओ सेंटर घेतला, तर रेडियस 3.5 घेऊ. तर आता तुम्हाला मोजावं लागलं रेडियस. चला, हे रेडियस 3.5 आहे. तर हे रेडियस 3.5. पुढं टेक अ पॉईंट पी ॲट अ डिस्टन्स 5.7 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. तर सेंटरपासून 5.7 अंतरावर पी पॉईंट घ्यावं. तर आता पहिल्यांदा काय करू आपण, हे एक रे काढला, हा ओ सेंटर, आणि हे 3.4 रेडियस आहे बरं का ह्याचे. आता या ओपासून पी किती आहे, 5.7 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे. तर हे कंपॉसमध्ये 5.7 सेंटीमीटर घेऊ. हे 5 आणि 5.7 हे का हे. तर हे 5.7 हे का सेंटरपासून आहे बरं काय, सेंटर, आणि हे का हे. आणि मग हा कोणता पॉईंट आहे, पी. आणि त्यांनी काय म्हणलं, ड्रॉ टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम पॉईंट पी. तर या पीमधून टँजंट काढा म्हणून. तर तुम्हाला मी मागं म्हणलं होतं
हा बाहेरचा पॉईंट आणि हा पॉईंट ओ याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा, म्हणजे ह्या सेगमेंटचा ओपीचा. चला, हे परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं असतं, तर हे पूर्ण डिस्टन्स पण अर्ध्यापेक्षा जास्त घ्यायचं. एक चॉप वरती, एक चॉप खालती, तसंच इकडं एक चॉप वरती आणि एक चॉप खालती. आणि मग हे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे आणि ह्याला नाव काय द्या, यम. आणि आता या यमवर कंपास स्ट्रोक ठेवून इथे एक अर्धचंद्र काढा. हे यमवर कंपास स्ट्रोक आणि हे ओ पर्यंत, सॉरी बरं का, हे कंपास मोडलं बघा. यमवर कंपास स्ट्रोक ठेवलं आणि हे ओ पर्यंतचं डिस्टन्स घेऊन इकडे एक आणि हे इकडे एक. हे सॉरी बरं का, इथं झालं असं येईल. याला नाव ए द्या, याला नाव काय द्या, बी द्या. आणि हा पी ए, लाईन पी इज टँजंट ॲट पी, टँजंट ॲट ए, आणि हे पी बी. झालं का, हे पहिला टँजंट, हा दुसरा टँजंट. तर हे आजचे एक्झाम्पल म्हणजे एक प्रकारची रिव्हिजन होती. तर अशा प्रकारे हा चॅप्टर संपला आणि नवीन चॅप्टर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुरू करू. बाय.